महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा झाली होती 2025 मध्ये. त्यामध्ये एक प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सप्टेंबर 2025 पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून खालीलपैकी कोण राहिले आहेत. त्यामध्ये काय काय ऑप्शन दिले आहे: शरद पवार, देवेंद्र फडणवीस, वसंतदादा पाटील आणि वसंतराव नाईक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे वसंतराव नाईक. चला तर याबद्दल थोडक्यात इन्फॉर्मेशन घेऊ. यांचा कार्यकाळ आपण बघतो. वसंतराव नाईक यांचा 1 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 या दरम्यान त्यांचा कार्यकाळ होता. एकूण कालावधी 11 वर्ष 2 महिने ते या पदावर होते. म्हणूनच आपण म्हणतो महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून कोण राहिले, तर वसंतराव नाईक हे राहिले. त्यानंतर महाराष्ट्रातील इतर मुख्यमंत्री आहे त्यांची तुलनात्मक माहिती आपण जर बघितली, शरद पवार आहे सुमारे 7 वर्ष, विलासराव देशमुख सुमारे 8 वर्ष 2 टप्प्यामध्ये, आणि देवेंद्र फडणवीस सुमारे 4.5 वर्ष. मुळे आज तागायत सप्टेंबर 2025 पर्यंत वसंतराव नाईक यांचा विक्रम अबाधित आहे असं आपण म्हणू शकतो. यावर डिटेल माहिती आपण आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मला घेतलेली आहे. डिटेल लेक्चर आपण घेतलेलं आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही सदा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम जॉईन करू शकता. डेली अशाच प्रकारचे शॉर्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन माहितीसह पुढील भागात. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.